पूर की स्वर्णिम छटासह क्षणिक सब संयोग है। पद्म पत्रों पर पड़े जल बिंदु सम सब भोग है। सांध्य दिन कर लालिमा सम लालिमा है भाल की। सब पर पड़ी मणहूस छाया विकट काल कराल की। विकट काल कराल की। अंजुली जल सम जवानी क्षीण होती जा रही। प्रत्येक पल जर जरा नजदीक आई जा रही। काल की काली घटा प्रत्येक क्षण मंडरा रही। किंतु पल पल विषय तृष्णा तरुण होती जा रही। तरुण होती जा रही। दुखमयी पर्याय क्षण भंगुर सदा कैसे रहे। अमर है ध्रुव आत्मा वह मृत्यु को कैसे वरे। ध्रुवधाम से जो विमुख वह पर्याय ही संसार है। ध्रुवधाम की आराधना आराधना का सार है। आराधना का सार है। संयोग क्षण भंगुर सभी पर आत्मा ध्रुवधाम है। पर्याय धर्मा परंतु द्रव्य शाश्वत धाम है। द्रव्य शाश्वत धाम है। इस सत्य को पहचानना ही भावना का सार है। ध्रुवधाम की आराधना आराधना का सार है। आराधना का सार है। जेव्हा कोणताही वियोगाचा प्रसंग असेल संसारामध्ये, जसा संयोग आहे तसा एक वियोग, या दोन एक अवस्था आहे, ज्याला आपण पर्याय म्हणतो, ज्याला अवस्था म्हणतो. तर संयोग हा सर्वांना आवडतो. मग तो कसाही असेल, कसाही याचा अर्थ इष्ट संयोग सर्वांना आवडतो. पण इष्ट वियोग कुणालाच अभिप्रेत नसतो, सहन होत नाही आणि ती इच्छाच असत नाही. आणि त्यामुळेच अर्थध्यानामध्ये जे भेद केले त्यामध्ये काय सांगितलं, इष्ट वियोगज अनिष्ट संयोगज, हे अर्थध्यानाचे भेद केलेले. म्हणजे ह्या संसारामध्ये हे चालू आहे. आपल्याला इष्ट जी वस्तू असेल, व्यक्ती असेल, ती हवी हवीशी वाटते आणि अनिष्ट गोष्ट आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण इष्ट वस्तू असेल, व्यक्ती असेल, म्हणजे ती चेतन असेल किंवा अचेतन असेल, त्याचा वियोग सहन करण्याची क्षमता असत नाही. कारण का, तर आपण त्याला आपलं मानलेलं असतं. ज्याला म्हणून सांगितलं ना, जेवढा मोह तेवढं दुःख. आणि धर्म हे सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये मग इष्ट वियोगच असेल नाही तर अनिष्ट संयोगच असेल, दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला समतेने कसं राहता येईल हे धर्म शिकवतो. आणि त्यासाठी धर्माचा आश्रय घेणं आवश्यक आहे. धर्म म्हणजे
काही वेगळी गोष्ट नाहीये. धर्म म्हणजे क्रिया एवढाच धर्म नसतो. धर्म ही एक भावना आहे. धर्म ही सत्य स्वरूपाचा स्वीकार आहे आणि तो स्वीकार केला तर कोणताच जीव जीवनामध्ये दुःखी होऊ शकणार नाही. परंतु त्याचा स्वीकार करत नाही आणि जो अधर्म आहे किंवा जे असत्य आहे त्याला आम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न, स्वीकारलेलंच आहे सोड. त्यामध्ये आम्ही काय करतो, जे दुःख आहे, वियोग आहे किंवा जे आपण संसारातले किंवा इंद्रियाचे भोग आहेत, तर त्याच्यामध्ये आनंद मानायची सवय लागलेली आहे. म्हणजे जो आभास आहे त्याला सत्य स्वरूप समजून बसलेलो आहोत आणि हे दूर करण्याचा प्रयत्न धर्म करत असतो. आणि हा धर्म म्हणजे बाहेर काही नाहीये, त्याचं स्वरूप सांगणारे देवशास्त्र गुरु आहेत. है ना. धर्म ही हा वस्तूचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला समजणं म्हणजे धर्म झालं. आणि तो स्वभाव न समजून आम्ही जो स्वभाव नाही त्याला आपलं मानत असल्यामुळं संसारिक दुःख भोगत आहोत. संसाराचं काय आहे, संसार भ्रमण करत आहोत. यासाठी सांगितलं की एक व्यक्ती होती आणि तिला 3 मित्र होते. मग त्यांची म्हणजे मित्र होते, समजा 4 मित्र होते. आणि ती जी व्यक्ती आहे तिचं मरण आलेलं आहे आणि आता थोडा वेळ, आता तिला समजलं की आपला आता अंत आहे, आता थोडा वेळ आहे आपल्याजवळ. त्यावेळेस ती तिघांना म्हणते की तुम्ही तर मला सगळी अनुकूलता दिलेली आहे, तुम्ही माझी साथ ठेवलेली आहे ह्या भावामध्ये, तुम्ही तर चांगलंच केलेलं आहे, परंतु पुढच्या भावामध्ये तुम्ही मला साथ देणार का? असं म्हटल्यानंतर आता ते 3 मित्र जे आहेत ते चिंतेत पडले की आता पुढच्या भावात कसं द्यायचं. ह्या भावात ठीक आहे ना, कोण कुणाला मदत करेल. तर पहिला मित्र म्हणाला की आमची साथ तुझी एवढ्या भावापुरतीच आहे, आम्ही काही पुढच्या भावामध्ये साथ देऊ शकत नाही, मी तरी. म्हटलं ठीक आहे. दुसरा मित्र आहे, त्याला विचारलं तू देतोस का मला साथ? तो म्हणाला की नाही, मला पण शक्य नाहीये, परंतु तुझं काय जे काही होईल, म्हणजे आता पण तुला मी सगळं हे करेन, संबोधन करेल, अनुकूलता देईल किंवा जे काय असेल, आणि तुझं पण शेवट जे काय आहे अंत्यविधी काय असेल सगळं मी तुझं व्यवस्थित करेन. मग म्हटले पण पुढच्या भावाचं मी काय तसं सांगू शकत नाही, म्हणजे नाहीच. मग तिसरा जो आहे तर तो म्हणाला की त्याला म्हणाला हा की तू मला साथ देणार का? तो म्हणाला हो, मी तुला साथ देणार. म्हटलं कसं? तू ह्या भावात तर मी तुला दिली, परंतु पुढच्या भावामध्ये पण मी तुझ्या बरोबर राहणार. कोण होते हे 3 मित्र? पहिला मित्र होता धन, संपत्ती. संपत्ती ही पहिला मित्र आहे की ज्याला आपण आपलं आपलं म्हणतो, आपलं साथ देतो, नाही असं नाही, आपलं जे काही उदरनिर्वाह आहे त्याच्यासाठी आवश्यक तर तेवढं तो करतोय की शरीराचं पालन पोषण करणारं हे संपत्ती आहे. तर तो म्हणतो शरीराची साथ आहे तोपर्यंत माझी साथ, शरीर सुटलं तर माझं काय तुझ्या बरोबर काम आहे ना, कारण जीव तर जाणार आहे, शरीर तर इथंच राहणार आहे आणि शरीराचं पालन पोषण करण्याचं काम धनाचं आहे. धन जीवाचं पालन पोषण करू शकत नाही, त्यामुळे माझी साथ मिळू शकत नाही. काय असं आहे का काय आपली संपत्ती पुढच्या भावात नेता येईल? कोणी किती पण राजा असो, महाराजा असो, चक्रवर्ती असो, नाही तर कोणीही काही संपत्ती बरोबर नेऊ शकलेत का? आपण सगळ्यांचं पाहतोय नाही. म्हणून तो दुसऱ्याची साथ, ती दुसरी साथ, दुसरा मित्र कोण? तर परिवार. हे सगळे नातेवाईक, परिवार, हे सगळे. मग ह्यांची साथ किती? ह्या भावापुरतीच. हे पण सगळे शरीराचेच नातेवाईक आहेत, जीवाचे कोण नातेवाईक असतात? नाही, जीव तर एकटा आला, एकटा राहणार आणि एकटाच राहणार जाणार. आम्हा नेहमी सांगते जीवाला कोणी नातेवाईक नाहीतच, नाही तर मागच्या भावातले सगळे घेऊन आलो असतो आपण. काय तिथं परिवार नव्हता का आपला? काहीतरी कोणतरी असेल की, नरक सोडला तर
है ना. सगळीकडे परिवार आहेच, है ना. तिर्यांचे असो त्यांचं पण आहेच, देवगतीमध्ये तर भरपूर, आणि मनुष्यात तर आहेतच. मग परिवार घेऊन आलो असतो, आणि इथं पण एकटेच आहोत तसं, है ना. जीव तर एकटाच आहे ना, आहे शरीराचे संबंधी, है ना. आणि त्यानुसार नाती असतात. जी नाती आहेत ती शरीराशी निगडीत आहेत, जीवाशी कुणाचंच काही नातं नाही. आणि जाताना तर कोणाला चला म्हटलं तरी येणार नाही, ही स्थिती. कितीही प्रेमाचं असलं, कितीही काही असलं तर कोण जाते बरोबर. नेहमी आपण त्या गोष्टी ऐकतोच. म्हणजे सगळा जो संबंध आहे शरीरासंबंधी आहे, जीवाचं कोणीही नाही. मग जो परिवार आहे, कुटुंबीजन आहे, त्यांची साथ कुठपर्यंत आहे, स्मशानापर्यंत. नेहमी सांगतो आपण 12 भावनेमध्ये म्हणतो, हे येते आप्तगण सारे. परंतु आपल्या बरोबर कोणी येणार, तुझ्या सवे वधू किती जिवारी. किती सुंदर 12 भावना आहेत त्या, मराठी 12 भावना. म्हणजे सत्य स्वरूप सांगितलेलं आहे. आणि ह्या 12 भावनांचे चिंतन यासाठीच करायचं असतं, कारण आता सगळे कोमल असतात. जेव्हा असा प्रसंग घडतो ना, प्रत्येकजण म्हणतो किती क्षणिकता आहे, आणि त्यावेळेस असं वाटतं की नाही आता ह्या संसारामध्ये काय अर्थ नाही. बघतो आपण जिथली वस्तू तिथं पडते. मग त्यावेळेस कोमल असतो, जसं माती असते, ती जोपर्यंत मऊ असते तोपर्यंत त्याला आकार देता येतो, आणि ती कठीण झाली तर त्याला आकार देता येत नाही. तसं आमचं हे वैराग्य आहे. म्हणजे आता सगळे आहे माती, ओली माती. तर यावेळेसच संस्कार असे करायचे की ते दृढ राहते. असे जीवनापर्यंत आपल्या त्यांची जशी साधना आहे तर ती साधना आपल्याला पाहिजे. फक्त शेवट नसतो, जीवन हे साधना रूप असतं. प्रत्येक क्षणाला आपल्याला आनंदी जगता आलं पाहिजे, प्रत्येक क्षणाला धर्म आपल्या अंतरंगात असला पाहिजे. नाहीतर मग काय होतंय, थोडा वेळ आपल्याला वाटतं मंदिरात गेलो की कोमलता येते, आणि किती करून किती नको होतं, आणि बाहेर गेलो की जैसे थे. तर तसं नको. त्यासाठी सांगितलं की हा प्रसंग असा असतो, यावेळेस आपण 12 भावनांचे चिंतन करतो, कारण यामध्ये संवेग आणि वैराग्य निर्माण करणाऱ्या ह्या 12 भावना आहेत. त्याचं वर्णन असतं. कोणत्याही 12 भावना आहे. संवेग याचा अर्थ काय, भयभीतता, भय वाटत नाही ना. त्यांचं झालं, आपलं कुठं. इतके आपण निर्भय आहोत. म्हणजे जिथं भय वाटायला पाहिजे तिथं निर्भय आहोत, आणि जिथं निर्भयता पाहिजे तिथं आपण भयभीत आहोत, है ना. कारण आत्मस्वरूपाला जाण्याचं म्हटलं की भीती वाटते. डोळे बंद करून बसलं की भीती वाटते, म्हणतो दरीत पडल्यासारखं वाटतं. म्हणजे जिथं निर्भयतेचं स्थान आहे तिथं आम्हाला भयभीतता वाटते. ह्याचा अर्थ आमची अजून कुठेतरी कमी आहे. आपल्याला अजून दृढता वाढवायला पाहिजे. आणि संसार भोगताना आपल्याला भीती वाटायला पाहिजे की आपण किती वेळ घालवतोय असा व्यर्थ. आपलं जीवन कधी संपेल सांगता येत नाही. मग आपण निर्भय कसे राहू शकतो, है ना. जेवढे क्षण वेचता येतील तेवढे वेचले पाहिजे. धर्मरूपाने जीवन जगलं पाहिजे. इतकी श्रद्धा दृढ की काही झालं तरी चालेल पण मी धर्म सोडणार नाही. इतक्या वेदना होत्या तरी मंदिरात गेले. नाही तर सामान्य मनुष्याची स्थिती बघतो, म्हणतो जेव्हा बरं वाटेल तेव्हा मंदिरात जाऊ, जेव्हा हे त्रास व्हायचं बंद होईल तेव्हा शास्त्र ऐकू, है ना. त्याच्यासाठी शास्त्र पण बंद करतो आणि काय आहे मंदिर पण बंद. की ज्यावेळेस ते आवश्यक असतं, ज्यावेळेस ते संस्कार होणं आवश्यक असतं त्यावेळेस आपण त्यापासून दूर जातो. तर कर्म नष्ट कसे होणार. म्हणून तिसरा जो मित्र होता तो कोण होता, धर्म होता, है ना. हे सगळे आपले काय आहेत, संस्कार जे आपण केलेले आहेत ते आपली साथ सोडणार नाहीत, आपल्या बरोबर येणार आहेत. म्हणून जे बरोबर येणार आहेत त्यांना टिकून ठेवा, त्याला गोळा करा, त्याला साठवा. आणि जे नष्ट होणार आहेत तर त्याला आत्ताच जाणा की हे माझ्यापासून भिन्न आहे.
ते कोणीही माझं नाही. मग ते अचेतन वस्तू असू देत, धन वगैरे है ना, आणि चेतन असू देत की आपला परिवार, की ज्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. मुलांसाठी, नातवांसाठी किती नातीने बोलवलंय म्हटल्या नीलम काकी मला गेलं पाहिजे. म्हणजे तिथं काय आहे, कसं खेचतं धर्मस्थानातून. एक उदाहरण सांगितलं. अशा कितीतरी गोष्टी असतात की आपण धर्मापासून दूर जातो. म्हणतो नातवांना सांभाळायला कोण नाही, त्यांचा डबाच करायचा असतो, दुकानच उघडायचं असतं, अजून काय वारी आलेली आहे ना, काहीतरी कारण असतात का नाही आपल्याला. म्हणजे संसाराला पहिला प्रेफरन्स आणि मग दुसरा का तिसरा पण असतो. म्हणजे त्याला स्थानच नसतं, फक्त सगळे करतात म्हणून करतात. तर नाही, आपल्याला हे अनमोल रत्न मिळालेले आहे ना, आपलं हे महान भाग्य आहे की आपल्याला धर्म मिळाला, खरे देव मिळाले, खरे गुरु मिळाले, खरे शास्त्र. हे महान भाग्याने मिळते, हे सहजासहजी मिळणार नाही. म्हणजे आपल्याला आपलं भवितव्य घडवायचं असेल, भवितव्यता चांगली होण्याची शक्यता आहे ना ह्याच्यामुळे. परंतु जर आपण केला प्रयत्न, तर आपण जर प्रयत्नच केला नाही तर आपल्याला कोण घडवणार, कोणी घडवू शकणार नाही. म्हणून ही आलेली संधी आहे समजायची. कोणतेही असे प्रसंग येतात तर ते आपल्याला खूप बोध देणारे असतात, आणि त्यातून जर ती आपण शिकवण घेतली तर आपलं जीवन तरणार आहे. आणि जर आपण त्यामध्ये बदललो नाही तर आपल्याला कोणीच नाही है नाही. भगवान तर काहीच करणार नाही, परंतु बाकी अहमिंद्र सुद्धा बदलू शकणार, कारण ते स्वतःला बदलू शकत नाहीत. म्हणजे स्वतः कुणाचं काय करू शकत नाही, तर दुसऱ्यांचं काय करणार. सगळे हे संसार भ्रमण आहे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणतो ना, उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. उघड्या डोळ्यांनी पाहायचं म्हणजे काय असतं, बंद केलेले असतात का, ह्या दृष्टीतून पाहायचं असतं. हे डोळे, हे आपल्याला काय आहे, सम्यक दृष्टी प्राप्त झाली पाहिजे, ज्ञानचक्षु, खरी दृष्टी प्राप्त झाली पाहिजे की वस्तुस्थिती काय आहे. जे दिसतंय ते स्वरूप नाहीये. ज्याच्याशी बोलतोय तर तो बोलत नाही, आणि काय आहे, ज्याला पाहतोय तर तो दिसत नाही, दिसत पण नाही, तो काय आहे आपल्याला बोलत पण नाही, दिसत पण नाही, काहीच नाही. म्हणजे जो जीव आहे त्याच्याशी आपण त्याच्यावर कुठं प्रेम करतो. जे आहे ते शरीरावर प्रेम आहे, कोणती पण व्यक्ती असू कुणावर प्रेम आहे आपल्याला, तो संयोग असतो ना काही काळात. त्याच्यामध्ये हे सगळे काय आहे, स्नेहाचे किंवा म्हणजे रागाचे असतील नाही तर द्वेषाचे संबंध असतील. सगळीचकडे काय प्रेम असतं असं काय, आपल्याला अनुकूल असतात त्यांच्या संबंधी प्रेमाचे व्यवहार असतात, आणि प्रतिकूल असतात त्यांच्या संबंधी काय आहे होतो, परंतु होऊ न देणं, ह्याला म्हणायचं धर्म. जी समता भाव, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये धर्म असतो ना, तर तो काय करतो, ह्याच्याबद्दल खेद करत बसत नाही. जे आपण फैनच्या बाबतीत बघितलं, कधीच खेद केला नाही त्यांनी जीवनामध्ये. काय केलं तर धर्म तुम्ही पण शिका, मी शिकवते, आणि इतकं सहज, म्हणजे त्यांची उत्स्फूर्तता असायची, त्यांचा उत्साह असायचा, शिकवायचा असायचा, प्रत्येकाला सहाय्य करायचा असायचा. जेवढी त्यांची शक्ती होती तेवढी त्यांनी धर्मासाठी लावली. दुसऱ्यांमध्ये कुणामध्ये त्या अडकल्या नाही, हे महत्वाचं. संसारामध्ये कसा अडकत जातो, संसाराला काय म्हणलं, कोळ्याचं जाळ. कोळी कुठं असतो, त्यात मध्यभागी बसतो, सुटायचा प्रश्नच नाही, मध्यभागी बसतो. म्हणजे तसं हे संसार आहे, कसं गुरफटत जातो हे समजत नाही. एकाचे 2 होतात, 2चे 4 होतात, 4चे 6 होतात, आणि अशा प्रकारे काय आहे, प्रत्येक जण एकमेकांचं ओझं वाहत राहत. परंतु तिथंच समजलं की मी कोणाचा नाही आणि कोणी माझं नाही. संसार आहे, परिवार आहे, संबंध आहेत, परंतु राग द्वेष जो आहे तर त्याच्या संबंधीचा हा काय आहे, समता भाव धर्माने येतो. म्हणजे बाहेर जरी
ज्ञानीच्या आणि अज्ञानीच्या क्रिया एक समान दिसतील, परंतु परिणामामध्ये भेद आहे. जमीन आसमानचा भेद. जो ज्ञानी आहे तो करतो, परंतु त्याला आपलं मानत नाही. आणि ज्ञानी आपलं म्हणून करतो, त्याच्याशिवाय माझं काही नाही. अज्ञानी तेच की अज्ञानी. ज्ञानी त्याच्यापासून स्वतःला भिन्न जाणत राहतो. आणि ही भिन्नता महत्वाची. तर आपण साधणार. प्रत्येकाला असं वाटतं आपल्या जीवनात आपण साधावं, पण साधायचं कसं? म्हणजे प्रत्येकजण म्हणतोच की आता आमच्याजवळ प्रत्येकजण येणार म्हणतात आमचे साधा बरं का, म्हणजे ताई आमचे साधा आहे. फै सुद्धा म्हटलं म्हणजे माझं साध बरं का, पण साधलं त्यांनी स्वतः. म्हणजे ही क्षमता पाहिजे. बाकीचे तर येऊन सांगतील की, पण सांगून काय करायचंय? ग्रहण व्हायला पाहिजे. आणि ज्याची स्वतःची क्षमता असते ना, त्याला दुसऱ्याची गरजच लागत नाही. ठीक आहे, निमित्त आहे, सांगेल, असेल तेव्हा ठीक, नसेल तेव्हा. ही क्षमता त्यांच्यामध्ये होते. आणि ती उत्पन्न कुठून झाली? साधनेतून. प्रत्येक वेळेस इतका बहुमान महाराजांविषयी, इतका बहुमान अम्मांविषयी की काय किती करू आणि किती नको. म्हणजे कधीच संसार हे कारण त्यांनी पुढे केलं नाही. संसारात जबाबदाऱ्या भरपूर होत्या है ना, आणि त्या पार पण पाडल्या त्यांनी स्वतःच्या क्षमतेने. म्हणजे स्वतंत्र जीवन जगल्या, कुणावर अवलंबून राहिल्या नाहीत. आणि ही स्वतंत्रता प्रत्येकामध्ये, ह्याला म्हणतात स्वाभिमान. आणि ही स्वाभिमान खूप महत्वाचा असतो. जर पराधीनता आली की दुःख आलं. स्वाधीनतेमध्ये किती कष्ट झालं तरी त्याचं खेद असत नाही, परंतु पराधीनतेमध्ये किती जरी अनुकूलता असली तरी तो दुःखीच राहतो. म्हणून ही लक्षात ठेवायचं की प्रत्येक अवस्था, सगळा जो संयोग आहे, तर त्याच्यामध्ये अलिप्त जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. म्हणून ते सांगितलं ना की एक व्यक्ती होती आणि त्याचं आता आयुष्य संपत आलेलं होतं. तर यमराज आले. आल्यानंतर काय म्हणले, तहान लागली होती ना, सगळ्यांना माहिती, गोष्टी सगळ्यांना माहित असतात. मग तसं त्याला काय आहे, तहान लागली होती खूप. कुणाला? यमाला. म्हणजे रूपक कथा आहे किंवा काल्पनिक कथा. मग तो म्हणतो बराच लांबचा प्रवास झालाय. तर तो मनुष्य काय म्हणतो, काय नाही या आदरातिथ्य फार महत्वाचं असतं. नाही तर घरात आले तर पाणी देऊ का? ह्याला म्हणतात काय, निरस्ता. इतकी निरस्ता कौटुंबिक जीवनात आले. सगळे दिसतात तर जवळजवळ, परंतु भावनिक कुठला संबंध राहिलेला नाही. आणि तो पण असला पाहिजे. तुम्हाला धर्म समजला तर तेवढी आत्मीयता पण असली पाहिजे. आपण म्हणतो प्रेम आहे प्रेम, पण हे कोरडन प्रेम काय कामाचं नाही. तर ते पूर्वीच्या लोकांचं समर्पण कसं असायचं, किती पण काही कष्ट किती असायचं त्यांच्याजवळ. असला आपल्यासारख्या माड्यान बंगला नव्हते है ना, किंवा आपल्यासारख्या गाड्या नव्हत्या पूर्वी, 1-2 पिढ्या पूर्वी बघितलं. परंतु जवळीकता इतकी होती है ना की फोन नाही, पत्रच असायचे 4-4, 8-8 दिवसांनी जात. पण त्यामध्ये भावना ओतलेली असायची. त्यामुळे ते पत्र आलं तरी आनंद व्हायचा. आता फोन केला तर नंतर करा, आता घ्यायचा का नाही, कुणाचा नंबर आहे, वाटलं तर घ्यायचा, नाहीतर चालू दे रिंग. म्हणजे कुठंच असं वाटत नाही की आपलेपणा है ना. त्यांनी किती वेळातनं वेळ काढून आपल्याला फोन केलेला असतो. प्रत्येकाला वेळ तसं प्रत्येक समय महत्वाचा आहे का नाही, परंतु आपल्याला महत्वाचं असलं, आपल्या ह्याचं असलं तर आपला घ्यायचा, नाहीतर घ्यायचा नाही है ना. म्हणजे इतकं कोरड. मग तिथं काय आहे, आला तो यम, तहान लागलेली खूप. मग त्यांनी म्हटलं की या तुम्ही बसा. खूप चांगला होता तो, धार्मिक होता जीव. धार्मिक म्हणजे आदरातिथ्य वगैरे असं. मग केलं त्याने, पाणी पाजलं. मग पाणी वगैरे पिल्यानंतर त्या यमाला खूप आनंद झाला है ना. कुणी पण मदत केल्यावर कुणाला आनंद होणार नाही, आणि अशा वेळेस तर जास्त. मग पाणी वगैरे पाजल्यानंतर म्हटलं मी तुझ्यावर खुश है ना. आणि असे खुश झाले ना देव वगैरे किंवा असे, तर म्हणाल ते देच, तुम्ही फक्त मागा. तसे भगवान आपल्यावर सदैव खुश असते. तुम्ही फक्त मागा. आणि आम्ही मागतो काय,
आपल्याला एक मिळालेली संधी असते ती. मंदिरात जातो म्हणजे आपल्याला ते म्हणतात तुम्ही मागा, तुम्हाला पाहिजे ते देतो, है ना. परंतु आम्ही अशी तुच्छ भावना करतो की ते म्हणतात माझं जे नाही तेच तू मागितलं, आता तुला काय करायचं, है ना. तू तुझे परिणाम आता बदल, तर तुला काहीतरी सम्यक बुद्धी होईल, चांगली बुद्धी होईल, तर तू चांगलं मागशील, आणि चांगलं मागशील तर तुला मी चांगलं द्यायला बसलेलोच आहे. मग तो यम म्हणाला की मी तुझ्यावर खुश आहे ना, तर तुला काय पाहिजे ते माग. मग कसं मागायचं, तर तो म्हणाला ही डायरी घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचं जे आहे, प्रत्येकाची नाव आहेत त्याच्यावर, तर तुमचं जे आहे तिथं तुम्ही काय पाहिजे ते लिहून टाका, ते दिलं जाईल. डायरीची पानं तो उलटा लागतो. पहिलं पान येतं ते शेजाऱ्यांचं असतं. मग शेजाऱ्यांचं आहे तर त्यांना काय आहे, खूप मोठी भेटवस्तू मिळणार आहे. हे वाचलं की विकल्प सुरू झाले, संकलेशता निर्माण झाली मनामध्ये. दुसऱ्याचं चांगलं बघवायचं पण त्याला मोठी भावना लागते, आणि मन म्हणतो ना मोठं पाहिजे, तर दुसऱ्यांचं चांगलं बघवतं. आता त्यांनी घेतली काय, आमच्याजवळ काय कमी आहे काय, आम्ही पण त्याच्यापेक्षा भारी गाडी घेणार. त्यांनी फर्निचर असं केलं, आम्ही त्याच्यापेक्षा वेगळं करणार, नवीन बंगला बांधायचं, नवीन फर्निचर, अशी भावना असते. तसंच त्याचं झालं. त्यांनी काय केलं, म्हटलं ह्याला तिथं खाली लिहून ठेवलं, ह्याला ती भेट वस्तू मिळू नये, कारण त्याच्या हातात होती ना डायरी, मग तो जे करल तेच होणार. म्हटलं दुसरं पान होतं काय आहे, एक ओळखीचे होते मित्र वगैरे, तर त्यांचं, मग त्यांना पण काय आहे, एक चांगली गोष्ट मिळणार होती, लॉटरी वगैरे लागणार होती. मग ते वाचलं, म्हटलं त्याला लॉटरी मला नाही, असं कसं, मग तो श्रीमंत होईल, माझ्या पुढं जाईल, है ना. ही सगळी स्पर्धा संसारातली. म्हटलं नाही, त्याला लॉटरी नाही लागली पाहिजे. झालं असं दुसरं तिसरं पान झालं, चौथं पान झालं, आणि पाचवं. पण त्याच्या आधी यमाची एक अट होती, ते सांगायची राहिली माझी. बरोबर आहे, मला आठवण करायच नाही. ते त्यांनी काय सांगितलं, म्हटले 5 मिनिटाचा टाइम आहे ना, प्रत्येकाजवळ लिमिटेड टाइम आहे, लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं 50-60 वर्ष हे असे जाते. प्रत्येकाचं काय होतंय, असं रुपाली वगैरे छोट्या होत्या, आम्हांकडे यायच्या, आता त्यांच्या पोरी येतात, है ना, सानवी येते. म्हणजे बघता बघता असे दिवस जातात, है ना. आणि आपल्याला वाटतं काय नाही चाललंय, तसंच झालं. त्याला 5 मिनिटाचा टाइम आहे. पहिलं पान उलटलं, विचार चाललाय, वाचायचं, उत्तर द्यायचं, सगळं आहे. दुसरं पान झालं, तिसरं पान झालं, चौथं पान, आता 5 पानं झाली, 6वं पान हे झालं नाव. म्हटलं आता माझं नाव आलंय, आता काय मागायचं, आतापर्यंत सगळ्यांचं घालवलं, आता आपल्याला काय पाहिजे हा विचार चालू. आणि तेवढ्यात यमाने घंटा बेल, है ना, सगळे. तो म्हटला आता संपलं, टाइम संपलेला आहे, आता काय करायचं. टाइम संपलं, कोणाचं टाइम कधी संपेल माहित नाही, आपलं टाइम कशामध्ये चाललेलं आहे, दुसऱ्यांचं पाहण्यामध्ये टाइम चाललेला आहे. ह्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे, हे जे सून कसले अजून बघितलं नाही, मंदिरातच येत नाही, त्यामुळे बघितलंच नाही अजून, किंवा ह्यांचं काय आहे, आमकं तमकं, म्हणजे प्रत्येकाच्या चर्चा. आणि त्याच्यामध्ये आपण त्याला असं असावं, त्यांनी तसं असावं, त्यांनी रोज मंदिरात आलं पाहिजे, त्यांना काय होतं यायला, है ना, मग काय काम असतं, म्हणजे असं पण मंदिरात पण यायचं असलं तरी दुसऱ्यांना नाव ठेवल्याशिवाय चैन पडत नाही. कितीतरी अशा गोष्टी, म्हणजे प्रतिवेळेस आपण दुसऱ्यांकडे पाहतो आणि त्याच्यामध्ये आपली पानं उलटत चाललेली, है ना. पान म्हणजे कुठलं आहे, एक दिवस, है ना. आपण ते जे वृक्षाचं पाहतो ना, मृत्यू वृक्ष, संसार वृक्ष, काय येतो, किती संबोधन देतो. आणि प्रत्येक मंदिरात पूर्वेचे चित्र असेल, अजून पण असते पुष्कळ ठिकाणी, की मृत्यू म्हणजे ते काय संसार वृक्ष,
म्हणजे ती मृत्यू वृक्ष मला वाटतो सारखा, म्हणजे दाखवतोय तो मृत्यू है ना, पण समजतच नाही. सुटत नाही. कसं सुटतो? तिथं तो पळत काय आहे, हत्ती माग लागलेला आहे, पळत 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 येतो कसा तरी वाचवायचा जीव म्हणून, आणि त्यावेळेस बरोबर त्याला काय सापडते, फांदी सापडते आणि तो त्याला असं उडी मारून पकडतो. हत्ती माग लागलेला आहे, कोणता? मृत्यूरूपी हत्ती. आणि तो झाडाला धरतो, आणि झाडाला धरल्यानंतर काय झालं, तो हत्ती आहे ना, बलवान, तो गप्प बसेल का? तो त्याला पकडायचंच आहे त्याला ना, त्यामुळे तो त्याच्या मागच आहे. आणि इथे हिची स्थिती काय आहे, त्यांनी धरलेलं तर आहे फांदीला, पण क्षमता किती है ना, किती वेळ धरू शकतो. आणि मग खाली बघतोय तर काय, आता उडी मारावी खाली तर विहीर मोठीच्या मोठी, कसं उडी मारली कोणास ठाऊक है ना. खाली विहीर आहे मोठी, आणि विहीर नुसती नाही, त्याच्यामध्ये किती मार्मिक आहे ते काय चित्र, 4 काय आहे साप, आणि ते सर्प भुजंग म्हणा असं काहीतरी मोठं, आणि तोंड उघडलेली त्यांनी अशी 4 है ना, ये माझ्याकडे. आणि हे 4 सर्प म्हणजे काय आहेत, 4 गती आपल्याला बोलवते है ना, 4 गती आहेत त्या. कोणत्या गतीमध्ये जायचं, आपल्याला वाटतं हिथं जाऊ, नाही हिथं नाही, स्वर्ग तर चांगला, पण परत काय, संस्कार धर्म महत्वाचा आहे, त्याशिवाय ह्यातनं बाहेरच पडू शकत नाही. आणि ते साप सगळे आ वासून बसलेत, ह्याला तर तिथं काय खाली पडायचं नाही. आता म्हणतो ठीक आहे है ना, जोपर्यंत फांदीला धरून आहे तोपर्यंत तर आपण सेफ. आणि वर बघतोय तर काय आहे, वर 2 उंदीर, 2 रंगाचे उंदीर होते तिथे, काळा आणि पांढरा उंदीर होता. आणि तो काय करत होता, ज्या फांदीला त्यांनी धरलेलं आहे त्या फांदीला त्यांनी कुरतडत आहे. बरं का, स्थिती बघा लक्षात घ्या. आणि ठीक आहे अशी स्थिती सगळी. आणि त्याच वेळेस त्या झाडाच्या वरच्या बाजूला एक मधाचं पोळ आहे, आणि त्याला ज्या वर भरपूर माशा असतात पोळ म्हटल्या, आणि ते पोळ्यातून काय होत आहे, मधाचा थेंब पडतोय काही वेळाने, आणि एकदम त्याच्या तोंडावर पडला. काय स्वाद है ना, त्याला असं वाटतं मध अभक्ष असतो, परंतु है ना कथा, तर त्याच्या तोंडावर पडला. म्हटला तहानलेला होता, भूक लागलेली होती, किती छान आहे म्हणतो, कसा स्वाद, आणि त्याला त्याचा खूप आनंद वाटला. आणि तेवढ्यात एक देवांचं विमान आलं आणि काय म्हणाले, त्यांनी बघितलं ही सगळी परिस्थिती, की खाली विहीर आणि हे हत्ती जो आहे तो काय गप्प बसलाय, ते झाड हलवतोय है ना, त्यामुळे ते झाड कधी उन्मळून पडेल त्याची काही शाश्वती नाही. बरं अजून ती कधीतरी पडेल, पण वर स्थिती काय, ज्या फांदीला धरलंय त्याला कसं तरी त्यांनी आपल्या शक्ती लावून त्यांनी धरलेले, पण ते तर किती वेळ धरणार, कारण ते उंदीर आता कुडतडत चाललेले आहेत. मग त्या देवांना खूप दया आली की हा जीव खूप भयानक स्थितीमध्ये आहे, तर तू आता माझ्या बरोबर चल. मग हा काय सगळी माहिती आहे परिस्थिती है ना, पण तो काय म्हणतो, एकच थेंब, एवढा एक थेंब आला की मी तुमच्या बरोबर येतो. आणि अशामध्ये ते देव किती वेळ थांबणार, म्हणजे वस्तुस्थिती दाखवली ह्याच्यामध्ये है ना. ही विहीर म्हणजे संसार आहे, आणि त्याच्यामध्ये ते 4 सर्प म्हणजे काय सांगितलं, 4 गती आहेत. आणि मृत्यू तर आहेच प्रत्येकाच्या, काय सांगितलं, काल की काली घटा प्रत्येक क्षण मंडरा रही. काल म्हणजे काय, मृत्यू प्रत्येक क्षणाला आपल्या डोक्यावर टांगती तलवार, कधी सुटेल सांगता येत नाही. आणि अशा वेळेस निर्धास्त कसे, आणि तिथं
दिवस रात्र आपली चाललीच का नाही. आपण म्हणतो सकाळी बघू, संध्याकाळी झाली की म्हणतो उद्या जाऊ शास्त्राला, है ना. उद्या झालं की म्हणतो जाऊ दे संध्याकाळी बघू, आणि असं रात्रंदिवस किती चाललेत आपल्या जीवनात. आणि अशा वेळेस काय आहे, आपल्याला देवशास्त्र गुरु येतात, है ना, म्हणतात तुम्हाला चला मार्ग दाखवतो चांगला, इतका अडचणीत आहात तुम्ही. आणि त्यावेळेस आम्ही काय म्हणतो, ते पोळं है ना अडकून ठेवतंय. कशाचं पोळं आहे ते, संसाराचं, हे आपल्या परिवाराचं पोळं आहे ते, मधमाशा म्हणून. आणि त्या हत्तीने हलवल्यामुळे स्थिती तर किती वाईट बाबा परिवाराची. त्या मधमाशा उडतेत ना, हल्लं की काय होणार, त्या पोळ्याच्या मधमाशा उडतेत आणि त्याला चावतेत, है ना. एक मुलगा इकडून वळतो, एक मुलगा तिकडून वळतो, है ना. लहान मुलं काय कशी करतात, सारखी ओरडत असते, रडत असते, त्यांना घेतो, त्यांना घेऊन काम करतो, सगळं करतो. म्हणतो त्याच्यासाठी, म्हणून मंदिरात अजून उठतोय ना तर पळायला सुरुवात करतो, म्हणतो घरी जाऊन मला असं करायचंय, तसं करायचंय, डबा द्यायचाय, आमकं करायचं, म्हणजे इतकं पळत जातं. तसं ते काय आहे, चावा घेतेत, है ना. प्रत्येक ठिकाणवरून काय करतात, हा काय करतोय, चावा घेतोय, तो चावा घेतोय. आणि अशा स्थितीमध्ये तो मोहाचा एक थेंब त्याला तिथं अडकून ठेवतो. आणि म्हणतो एकच थेंब असं म्हणण्यामध्ये ते देवशास्त्र गुरु निघून जातात. आणि मग आपण कुठं, त्या थेंबातच राहिलो. म्हणजे कशी स्थिती आहे भयानक, असं आपल्याला रोज दिसलं पाहिजे झोपताना. म्हणजे मग जरा जाग होऊ आपण, नाहीतर काय किती सांगितलं तरी आपण इतकं म्हणून त्याला निर्भयच आहोत संसारामध्ये, भीतीच वाटत नाही मरणाची. म्हणून तर सांगितलं, पहिल्या 6 भावना ह्या संवेग निर्माण करणाऱ्या, दाखवतेच सगळं स्वरूप, कसं अनित्य आहे, कसं शरण आहे, सगळं कसं. आणि पुढच्या 6 भावना सगळं वैराग्य निर्माण करणारे, वैराग्याची दृढता. वैराग्य झालंय ना, आता चला पटकन बाहेर पडा, परत काही गॅरंटी नाही, परत तिथंच राहतो. म्हणून इथून बाहेर पडायचे म्हणजे परिणामांनी कुठंही अडकायचं नाही. म्हणून त्याला आता संधी मिळाली नाही, 5 मिनिटं संपले आणि तो म्हणतो आता माझं लिहायचं राहील, मला जे पाहिजे होतं ते मला मिळू शकलं नाही. तशी आमच्या आयुष्याची सकाळ संपला तर आपण आता काय करणार. म्हणून मला धर्म करायचा होता, मला काय हे सगळं समजून घ्यायचं होतं, मला हे पाठ करायचं होतं, मला हे कधी करायचं. म्हणून ज्यावेळेस जे मिळतं त्यावेळेस ते घ्यायचं असतं, है ना. मिळतं म्हणजे काय, संसार तर सतत उपलब्ध आहे तो नव्हे, तर धर्म, ज्यावेळेस जे मिळतंय ते घेतलं पाहिजे. देवशास्त्र गुरूंचं सानिध्य, है ना. आणि तिथं आपण गेलो तर आपोआपच परिणाम, है ना, बदलल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगितलं ना की एक ते वातावरण असतं, जसं आपण कुठल्याही यात्रेला जातो, कशासाठी जातो, आता तिथं भगवान असतात, तसंच आपल्या इथं पण मंदिरामध्ये भगवान असतातच की. मग तिथं का खास जातो, शिखरजीला किंवा श्रवणबेळगोळला किंवा कुठं, तर तिथं एक भावना वेगळी होते. किती शक्ती नसली तरी काय होतो, शिखरजीची वंदना करतो. कशाच्या द्वारा, भावना. फैंना पण परवा असं त्यांचा विषय झाला 2-4 दिवसापूर्वी, आणि मग म्हटले शिखरजीला जाऊ. म्हटले ठीक आहे, फॉर्मना घेऊन शिखरजीला जाऊ आपण, फै फॉर्म मिळून जायचं असं ठरलं. मग त्यावेळेस फैंनी काय परिणाम व्यक्त केले, म्हटले मी शिखरजीला आले तरी फॉर्मना डोली केली जाईल, है ना, त्यांची वंदना होईल डोलीतून, पण मी चालतच करणार. ही भावना किती उत्कृष्ट आहे. आणि मी डोलीत बसणार नाही, मी चालत करणार, आणि नुसतं चालत करणार नाही तर आल्यानंतरच पाणी घेणार. ही किती महत्वाचं आहे. नाहीतर आपण तिथंच बघतो दुकानं कुठली तरी ते कंटाळा तहान लागलेली असते, है ना, नाहीतर मग बाटल्या असते तर काय तर बरोबर असतं, सगळं तयारीनच गेलेलं असतो, खायचंच, है ना, पाणी प्यायचंच. ही सगळी मानसिकता आहे बघा. मना ठरवलं तर सगळं शक्य आहे, आणि ठरवलं नाही तर काहीच नाही. मंदिरात किती वेळ असतो, म्हणतो मुलांनी पाणी मागितलं तर
आम्हाला लहानपणी आठवतं, आम्ही मंदिरात जायचो, तास तास महाराजांची प्रवचन असायची, दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ असं जायचं मंदिरमध्ये. पण कधी बाटली नेलेली मला आठवतच नाही. बाटली नव्हतीच, बाटलीच नाही. आणि आता तास अर्धा तास असतो तर लगेच ताण लागते. कशी काय? संस्कार कमी येते, सारखे खाणे. म्हणून झाले पंचम काळातला जीव म्हणजे अन्नातला किडा. किडा म्हणून घ्यायला चांगलं वाटतंय का? म्हणजे परिणाम तसे की सारखं खायचं, काय कुठं त्याला संयमाला स्थानच नाही जीवनामध्ये, है ना. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तर खायचंच खायचं, है ना. पण सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा किती मोकळी काय ठेवली का नाही. जर नियम असला तर, है ना. नियम नसतील तर अजून काय बोलायचं कामच नाही. रात्री भोजन त्यागाचा नियम आहे का? आहे. रात्री शिजवलेलं अन्न खाणार नाही, पण बाकीचं मोकळी. कशा कशाची मोकळी काय आपल्याला? पहिल्यांदा औषधाला मोकळी. प्रत्येकाला टेन्शन शरीराचं आहे. त्यांना एवढ्या वेदना होत्या, पण त्यांनी ही म्हटली, सोनाली म्हटली, सुमधला बोलवू का खै? तर म्हटलं नको, नंतर बोलू. मला दवाखान्यात जायचं नाही हे तर त्यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं, है ना. सगळ्यातल्या घरातल्या रेणुकाबंधला हे सगळ्यांना सांगितलं होतं मला दवाखान्यात. आणि तीच त्यांनी साधली. कारण जर आधी कोण आला असतं ना दवाखान्यातच नेलं असतं. कारण पहिला उपाय आपल्याला दिसतं कोण? डॉक्टरच ना. कारण कोण वाचवणार आपल्याला? म्हणजे भावना असली की सानिध्य मिळतं, आपल्याला तशी अनुकूलता मिळते. बघा तुम्ही, मी अशा खूप जीवांचं बघितलं की ज्यांची भावना होती त्यांना अनुकूलता नव्हती घरातून, नाही ना. असंच पूर्वी जरा धर्माचं, आता काय सुना म्हणतील तसं, तर तिथं तशा अनुकूलता, सासू पाठवायच्या नाही पाठवायच्या शास्त्राला, थोडं होतं जरा वातावरण, घरात असायची कामं वगैरे. पण अशी परिस्थिती असायची, पण त्यांची भावना अशी झाली की सगळं वातावरण बदललं. घरातले सगळे पतीची अनुकूलता नसायची, पण पती म्हणतो की आता जावं मंदिरात. आज कसं काय गेलं नाही? हा शास्त्र नाही का? म्हणजे इतकी अनुकूलता. कारण हे परिणाम आपलं काम करतात, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या बरोबर जे जाणार आहेत ते संस्कार जाणार आहेत. आपले परिणाम, आपल्या परिणामामध्ये दृढता ठेवा. सगळं काही व्यवस्थित होणार आहे, पण भावना चांगली असली पाहिजे. प्रत्येक जीवाबद्दल चांगले परिणाम तसेच राहत नसतात सगळे, है ना. आपण धरून जर बसलो एखादी गोष्ट तर आपल्या जीवनात कधीच सुधारणा होणार नाही. म्हणून दृष्टी साफ असली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती चांगला आहे, कोणीच वाईट नाही जगामध्ये. आपल्या सानिध्यामध्ये कधी अनुकूलता प्रतिकूलता आली असते आणि तसं आपण ग्रह केलेला असतो, पण तसंच राहतं का? नाही. प्रत्येक जीवाच्या भावना काळानुसार, प्रसंगानुसार आलेल्या परिस्थिती, म्हणजे जे अनुकूल प्रतिकूल सगळे बदलत असतात. म्हणून सगळे जीव चांगले. सगळ्या जीवांविषयी क्षमाभाव आहे, आणि ही क्षमेची भावना आहे ना आपल्याला शांती देणारी आहे. म्हणून प्रत्येक वेळेस काय आहे, आपण हे जीवनामध्ये संस्कार केले पाहिजे की मला दृढता, मला काय आहे हे सगळं. मग तिथं जी भावना आपल्याला होतं ना तसं की मला तिथं गेल्यानंतर मला चांगले काय आहे होणार, म्हणजे बंधना होणार, किंवा मला तिथं जायचंय. आपण म्हणतो मला श्रवणबेळगोळ जायचंय, शिखरला जायचंय, कुठं पण आपण, म्हणजे हे तिथं गेल्यानंतर भाव बदलतात. आपल्याला वाटतं पण आपली शक्ती काम करते. आणि किती पण चालायचं असेल, किती पण काय त्रास होत असले तर आपण तेवढं तर म्हणतो जाऊ दे, एवढा कुंचलगिरीचा डोंगर एवढा तर चढूच, आणि एवढं तर ठेवतो का नाही आपण श्रम. म्हणजे भाव होतात. तसं आपल्याला देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात गेलो की काय होतात, भाव होतात. ही काय आहे, लगेच माझ्या हातात एवढ्या वेळ पुस्तक बघितलं की भाव झाले का नाही, म्हणजे ही भावना. कारण होतेच, मुलं खूप छान असतात, सगळे जीव खूप चांगले आहेत, फक्त त्यांना सानिध्य ते मिळालं पाहिजे, त्या वातावरणात नेलं पाहिजे, त्या वातावरणात आपण राहिलं पाहिजे, तर सगळे चांगले होणार, सगळ्यांचं कल्याण होणार. आणि यापेक्षा चांगलं काय असू शकतं जगात. कारण सगळ्यात आनंद कशात असतो. आता फै गेल्या,
तर सगळ्यांनी विचार काय केला, त्यांना शेवट काय झाला, म्हणजे त्यांनी साधलं का, हीच भावना आहे. आता आपल्याला त्यांचं जीवनच साधनारूप होतं हे माहिती आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल निर्विकार, प्रत्येकाला माहिती आहे त्यांचं खूप त्यांचं जीवन चांगलं गेलं आणि त्यांनी कधीच धर्म सोडला नाही, कधीच देवशास्त्र गुरूंना सोडला नाही आणि कधीच धर्माच्या वेळेस त्यांनी बाकीची कारणं दिली नाही. धर्माला पहिलं स्थान दिलं त्यांनी नेहमी. मग ते त्यांचं जीवन तसं आपल्या प्रत्येकाला काय आहे, आपला अंत होताना आपल्याला घरातले काय आहेत त्यांना वाटणार ना की ह्यांचं चांगलं व्हावं, ही घरातल्या प्रत्येकाची भावना. आणि चांगलं व्हावं मरण म्हणजे काय करायचं, संलेखना साधायची किंवा काय आहे चांगलं जीवन रोज तुम्ही नियमात आहे. आपण म्हणतोच ना त्यांनी कधी रात्री भोजन केलं नाही, कधी भगवंतांचं दर्शन केल्याशिवाय काय घेतलं नाही, मग हीच तर साधना आहे, हीच तर संलेखन आहे. 4 प्रकारच्या आहाराचा त्याग होता त्यांना, त्यांनी काहीच ग्रहण केलं नाही. यम संलेखना झाली, आम्हांनी सांगितलं मला, छोट्या अम्मा म्हटल्या त्यांची यम संलेखना झाली. म्हणजे आपोआपच घडतं हे लक्षात ठेवा. भावना पाहिजे, फक्त दृढता वाढवा, श्रद्धा वाढवा. नुसतं आपण काय आहे, किती पण शास्त्र वाचले, किती पण आपण काय केलं, तर श्रद्धा दृढ पाहिजे ना, की हे झाल्याशिवाय नाही. तर त्याला म्हणतात श्रद्धान. श्रद्धान ह्याला काय असतं की त्याशिवाय चैन पडत नाही, त्याला म्हणतात श्रद्धा. ज्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये पहिलं स्थान असतं ती असते श्रद्धा. मग ती संसाराविषयी पण श्रद्धा असू शकते आणि धर्माविषयी पण असू शकते. म्हणून धर्माची श्रद्धा इतकी दृढ पाहिजे, इतकी दृढ पाहिजे, कारण हे येणार आहे ना बरोबर, कोण साथ देणार आपल्याला, ह्याच्याशिवाय दुसरं कोणी साथ देणार नाही. म्हणून सांगितलं की निर्भय, धर्माच्या बाबतीत निर्भय झालं पाहिजे. काय नाही, किती जीवन आहे आपलं, खूप थोडं जीवन आहे. प्रत्येक जण विचार करतो, म्हटलं हॉटेलमध्ये जाणार नाही तर नियम घ्या, म्हणतो फॉरेनला जायचा प्रसंग आला तर, आणि काय आहे कधी जाणार आणि त्यामध्ये किती 5-10 दिवस, किती दिवस राहतो फॉरेनमध्ये. ज्यांची घरं आहेत त्यांची तर शुद्ध व्यवस्था होऊच शकते आणि बाकीचे असतील तर ती राहून किती दिवस राहतील, किती दिवस राहतील जास्तीत जास्त फॉरेनमध्ये. आता शिक्षण किंवा बाकीचं असेल, कोण नातेवाईक असेल तर तिथं तर काय वेगळी गोष्ट, परंतु 8-10 दिवस तेवढी व्यवस्था आपण शुद्धतेने आपल्या बरोबर करू शकतो. आणि तिथं उलट व्यवस्था झाली आपल्यापेक्षा, म्हणजे भारतापेक्षा तिथं सगळं मिळतं म्हणते, पण आमचीच श्रद्धा नाही, श्रद्धा दृढ नाही म्हणून जमत नाही. आता कधी करायचा नियम, कितव्या वर्षी हॉटेलमधलं खाणार नाही, हा नियम कितव्या वर्षी करायचा, आता तुम्ही सांगा. किती घाण आहे ना, पण ते आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला वाटतं की भूक लागली आहे ना, सांगितलं भूक खाण्याचे भाव कधी होतात, तसे शास्त्रामध्ये कारण नाही. काय सांगितलं, असाता विज्ञान म्हणजे उदीर्ण, आहार संज्ञा आहे उदीर्ण होणं. दुसरं पदार्थ दर्शन, नंतर काय सांगितलं, रिकामं पोट, आणि चौथं काय सांगितलं, असाता वेदनी असेल बहुतेक, कर्माचा उदय, असं काहीतरी 4 सांगितलं. ठीक. आता तिथं काय आहे, बाहेर हॉटेलमध्ये असेल, बाहेर ती पाणीपुरी असते, काय काय पदार्थ दर्शन, ती पहिल्यांदा आकर्षित करतं. किती घाण ती माणूस आहे ना, म्हणजे माणूस म्हणजे भले चांगले कपडे घातले असतील, परंतु त्यांचं कसं, त्यांचं घरदार बघितलं तर मग कळेल आपल्याला. आणि काय सगळेच चांगले असतील आणि कुणाला कोणता रोग, आपल्याला घरात आपण बघतोय खाली पडलेला चमचा असला तर आपण तसंच घालणार का, घालतो का, धुवून घालतो. कोणतंही काय खाली म्हणजे काय पडलं तर धुवून घेतो, मग तसं घेणार का ते. आहार संज्ञा ते आहार संज्ञा एक म्हटलं, हा पण आणि असाता विज्ञान वगैरे. मग हे काय आहे सगळं. मग रिकाम पोटा भूक लागलेली असेल तर वाटतं ना काहीतरी खावं, त्याशिवाय चैन पडत नाही. मग त्यामुळे काय करतो आपण, तिथं जातो. म्हणजे
कुठं संयमच नाही ना, कुठं मनावर कंट्रोलच नाही ना, थोडा तहान सहन होत नाही, थोडा भूक सहन होत नाही. जिथं आपण 33 सागर बिन खाता पिता काढलीत आणि इथं आपल्याला 33 मिनिट जमत नाही. म्हणतो आता घरी गेल्यावर देतो पाणी पोरांना, म्हटलं पोरं ऐकत नाही. बाटली दिसते ना समोर, आहे पाणी द्या, नसल्यावर गप्प बसतील का नाही. पण संस्कारच करत नाहीत आई वडील. घेऊनच जायचं बरोबर. संस्कार करा. मंदिरात चाललोय ना, आता काही नाही, आता तुला प्यायचं ना, पिऊन घे पाणी, आपण आल्यानंतर मग प्यायचं. नाही तर तिथं मग जवळपास असतात घर, कुणाच्या पण घरी पिऊ शकतो. सवयी कशा लावायच्या आहे ना, आई वडील हे पहिले गुरु असतात. संस्कार केले पाहिजेत, पाठशाळेमध्ये पाठवलं पाहिजे. आता इथं चांगली पाठशाळा आहे ना, सगळी ठिकाणी प्रत्येकाने पाठवलं पाहिजे, असले तरी. अभ्यासापुढे पाठशाळा गौण, पहिला प्रेफरन्स कशाला. म्हणजे इतकं आपल्याला ती स्वतःमध्ये रुजलं तर दुसऱ्यांमध्ये रुजवतो. स्वतःमध्ये मुरलं पाहिजे. म्हणते लोणचं ताजं ताजं, आम्हाला तर ताजं असतं, म्हणते आम्हाला नाही ताजं आवडत, म्हणजे 2-3 दिवसांनी बघू. मुरल्यानंतर चांगला. तसं मुरवा ना, धर्म आपल्यामध्ये मुरवा, म्हणजे चांगलं होईल जीवन, आनंदी जीवन जगते. जर धर्म आपल्याला, धर्म म्हणजे आनंदाने जीवन जगण्याची कला, जर हे काय आहे वाक्य आहे, तर ह्याच्यामध्ये खूप मर्म आहे. मग आम्ही धर्म करतो आणि जर आम्हाला दुःख वाटतंय तर आमच्या बुद्धीमध्ये कुठेतरी चूक आहे, आमच्या ज्ञानामध्ये कुठेतरी कमी, श्रद्धेमध्ये कुठेतरी कमतरता आहे निश्चित. म्हणजे आम्हाला धर्मामध्ये अजून प्रगती करायला हवी. सांगायचं काय आहे, ज्या चुकीच्या गोष्टी सोडा. खूप वेळ गेला आपल्या जीवनातला, आता काय कशाची आशा ठेवू नका. वाटतंय आपल्याला इथं गेलो तर काय होईल, तिथं गेलो तर काय होईल, खायला मिळेल का, फक्त खायचं आणि प्यायचं, तिथं धर्म मिळेल का, तिथं देवदर्शन मिळेल का, ह्याची चिंता कोणाला आहे का? चिंताच नाही हो, धर्माबद्दल चिंता नाही. म्हणून सांगितलं की जिथं आपलं साधणार आहे, ज्याच्यामुळे आपलं जीवन आपल्या बरोबर जे येणार आहे, त्याच्यासाठी संस्कार, म्हणजे वाईट पण संस्कार येतात, येत नाहीत असं नाही, कारण पाप तर कुठं फेडणार, ते पण येणारच आहे की, कर्मच बरोबर येणार आहे. परंतु ते कर्म सुखदायक आहेत की जे आपल्याला आनंद देणारे आहे. ह्या भावामध्ये पण आणि पुढच्या भावामध्ये पण धर्म आपली साथ कधी सोडणार नाही. म्हणून आम्हा नेहमी सांगतात, काय सांगतात की मोक्षाला जाईपर्यंत मी स्वतःला विसरणार नाही. संस्कार करा, मी जीव आहे. झोपताना एकदा तरी म्हणा मी जीव आहे. जाणीव व्हायला पाहिजे शरीरापासून मी भिन्न जीव आहे. असा विचार करा, मी काय आहे, ब्रह्मचारी राहणार. मोक्षाला जाईपर्यंत ह्या भावाची नाही गोष्ट करत, मोक्षाला जाईपर्यंत मला ब्रह्मचारी मी राहणार. भावना करा ना, है ना, भावनेचं फळ मिळतं, दृढता येते. आणि काय सांगितलं, मुनी होणार. मी मुनी होणार, मी दीक्षा घेणार. फई म्हणायच्या, मला अम्मांजवळ जायचंय, मला दीक्षा घ्यायची. ही भावना फळ देते. क्रियेमध्ये काय नंतर येत असतं, मनामध्ये पहिल्यांदा इच्छा निर्माण होते, नंतर वचनामध्ये येते, नंतर कायमध्ये. म्हणून भावना, मन फार महत्वाचं आहे, विचार फार महत्वाचे. म्हणून वचने का दरिद्रता, आम्हाला म्हणा ना मी दीक्षा घेणार. संस्कार झाला तो एक आपल्यावर. आणि काय सांगितलं, राहणार. मला काय आहे, खरे देवशास्त्रच गुरु मिळो जन्मोजन्मी, मला जैन धर्मच मिळो. दर्शन पाठ मध्ये म्हणतो का नाही, कसला दरिद्री झालो तरी चालेल, परंतु मला जैन धर्मच मिळाला पाहिजे. कारण हे संस्कार अन्यत्र मिळू शकणार नाहीत. जैन धर्म म्हणजे काय, जिनांचे अनुयायी तो जैन. काय ही बाकीचं काय, सगळा नुसता खेळ आहे ना. आत्ता पैसे आहेत नाही तोपर्यंत उद्या असतील असं नाही, उद्या असेल तर आज असणार असं नाही. सगळा खेळ आपला बघतो आजूबाजूला कशी परिस्थिती. म्हणून कोणतं शाश्वत राहणार नाही, तर राहणार आहे ते आपले संस्कार. म्हणून चांगले संस्कार करायचे. हे सगळ्या गोष्टी, हे सगळ्या जे सांगितलं जातं, हे सगळं जिनवानी लिहिलं
हे सगळं काय आहे? आपल्याला जिवंत जीवन जगण्यासाठी आहे. आपण जीवन कसं जगायचं हे सांगण्यासाठी हे आहे. आणि ह्या सगळ्या आदर्श व्यक्ती आपल्या समोर असतात. त्यांच्याकडून आपल्याला हे घ्यायचंय की ते तसं जगलं तर मला हे साधता येईल, मला हे काय आहे, मला आनंद मिळेल, सुख मिळेल, मला काय आहे समाधान. नाही तर जीवनामध्ये काय शांती नसेल तर काहीच नाही. म्हणून संस्कार महत्वाचे आहेत. हे सगळ्या म्हणजे देवशास्त्र गुरु आहे, सगळ्या चांगल्या चांगल्या धार्मिक व्यक्ती, ह्यांचं जे सानिध्य आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यासाठी पहिलं समर्पण असलं पाहिजे. आम्हा नेहमी काय आहे पहिल्यांदा 6 द्रव्य सांगायचे. कोणी पण जाऊ, अगदी पहिल्यांदा आधी काय आहे 90-92 सालामध्ये काय असं तर ते 6 तसं तर 86 पासून दीक्षा घेतली त्यापासून तेच. पण 6 द्रव्य पहिल्यांदा काय आहे त्यांचं जी दृष्टी होती, महाराज होते, महाराज पण तेच सांगायचे आणि ते संस्कार त्यांच्यावर. त्यामुळे त्यांना माहित होतं की जर 6 द्रव्य समजले तर हा जीव नक्की काय आहे दृढ होणार आणि हा संसारातून तरणार. श्रद्धा दृढ होण्यासाठी 6 द्रव्य माहित असणं आवश्यक. त्याशिवाय भेदविज्ञान होऊ शकत नाही. आणि मग पहिल्यांदा ऐकलं, दुसऱ्यांदा ऐकलं, प्रत्येक वेळेस प्रवचनामध्ये 6 द्रव्य. पण इतका आनंद मिळायचा आणि आम्ही काय म्हणतो काल पण तीच सांगितलं आणि आज पण तीच गाथा, परत पण तीच गाथा, कधी संपायची ह्यांची गाथा. आम्हाला चिंता गाथा संपवण्याची आणि दुसऱ्यांना काय आहे सांगणाऱ्याला चिंता भावनिक उतरवायची. आणि ती इतका आनंद मिळायचा 6 द्रव्य जरी ऐकायला मिळालं ना आम्हाच्या तोंडातून की असा आनंद. आणि कधी पण आता पण त्यांनी 6 द्रव्य सांगितले, 7 तत्व सांगितले, काय निश्चय, असा आनंद वाटतो का तर ते भेदविज्ञानाचे काय आहेत त्यांचे संस्कार आपल्यापर्यंत येत असतात, वेव्ज येतात ना. आणि आपोआपच आपल्याला पण ती कला मिळते. लक्षात ठेवा भगवंतांचं दर्शन हे काय सांगितलं सम्य दर्शनाचं कारण. ह्याचा अर्थ काय होतो? भगवान तर काय सांगत नाहीत, म्हणजे पाहिलं तरी भेदविज्ञान होऊ शकतं. गुरूंची देशना सम्य दर्शनासाठी कारण सांगितलं. गुरूंची जर देशना नाही मिळाली तर सम्य दर्शन होऊ शकत नाही. म्हणून गुरूंची देशना आवश्यक आहे. म्हणून गुरूंजवळ गेल्याशिवाय कसं मिळणार नाही. म्हणून चला श्रावणभाभी न्यायला आलं सगळे चला, कारण चांगलं आहे ना, चांगलं जीवन जगता येईल आपल्याला. हे तर सगळं खूप भावामध्ये केलं आपण. संसार केला नाही असं नाही. हा संसार कधीच आपण संसाराला पुरणार नाही. कुणाकुणाला पुरणार? मुलांना पुरणार, नातवांना पुरणार, तोपर्यंत आपली जायची वेळ. आणि किती आता 2 पिढ्या 3 पिढ्या लय जास्त बघू शकणार नाही. मग आपली वेळ येणार, आपल्याला कोण तारणार? मुलं पण तारू शकत नाही, नातवं पण तारू शकत नाही. ती म्हणणार बसा इथंच. आपलं आपल्यालाच तरावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला विमान आलेलं आहे. देवशास्त्र गुरु सांगतायत चला, म्हणून त्या थेंबामध्ये अडकायचं नाही. कुठं जायचं? भगवंतांच्या चरणी, देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात, की त्यामुळे आपल्यावर संस्कार होतील, सुंदर संस्कार होतील आणि आपलं जीवन चांगलं होईल. असे संस्कार होतील की जे आपल्याला आपल्या बरोबर येणार आहे, आपली साथ कधीही सोडणार नाहीत. म्हणून जे आपल्याला साथ देणार आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांचा हात धरा. भक्तांवरच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं, काय सांगितलं? ते भगवंतांचे चरण कमल हस्तावलंबन रूप आहेत. खूप सुंदर विशेषण आहेत त्याच्यामध्ये. हस्तावलंबन ह्या संसार सागरामध्ये बुडलेले हे जे पापी जीव आहेत, दुःखी जीव आहेत, त्यांना असा हात देतो. आणि जर त्यांनी तसाच गेला तर त्याला काय करणार? आणि हात धरायला पाहिजे तर तो बाहेर पडू शकतो. तसं हे हस्तावलंबन रूप आहेत. त्यांचा आपण आश्रय घेतला पाहिजे, त्यांचं काय आहे सानिध्य मिळवलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या जवळ जायला पाहिजे. मंदिरमध्ये बसा, गुरूंजवळ बसा, कुठं पण थोडा वेळ तरी त्यांना पहा, त्यांचं जीवन पहा, त्यांचे परिणाम पहा. म्हणजे आपल्याला आपले जीवन बदलता येईल, परिणाम बदलतील, आपोआपच बदलतात.
ज्या सानिध्यात जातो तसे परिणाम होतात. आपल्याला कोणी आरे म्हणले की आपण कार्य म्हणायला तयार असतो का नाही? कारण आपल्याला तसा रिस्पॉन्स द्यायची सवय लागलेली. तसं आपल्याला भगवंतांच्या समोर गेलो की ते म्हणतात तू जीव आहेस. मग ते आपण काय, आपल्याला काय कळणार? आपण जीव आहोत. तुम्ही भगवान आहात म्हटले की ते पण म्हणतात तू पण भगवान आहे. म्हणजे आपल्याला आपलं सगळं उत्तर मिळत जातं की नाही, न बोलता. म्हणजे सगळं सांगते, नंदीश्वर द्वीपामध्ये भगवान आहेत, तिथं सगळे देव पूजेला जातात, आपण हेतूनच करतो. तर ते जे आहे तर ते वचन काय सांगितलं ते नंदीश्वर जयमालेमध्ये ना, म्हणजे न बोलता सुद्धा सम्यक वचन नाही कहे लखी होत सम्यक. वचन तर बोलत नाहीत, वयन नाही कहे लखे, म्हणजे पाहणं, तुम्हाला पाहूनच सम्यदर्शन होतं. जर सम्यदर्शन आपल्याला झालं नाही तर आपण पाहिलंच नाही भगवंतांना नीट. जर असा आहे स्थिती तर ह्याचा अर्थ काय होतो? पहा, डोळे भरून पहा. जसं लहान बाळाला पण पाहतो ना, डोळे भरून पाहत बसा वाटते का नाही मामी? मग तसं डोळे भरून भगवंतांना पहा. पहा, आपले ते भगवान, बाकी कोणी नाही आपलं. ह्यांची साथ आपण सोडायची नाही. म्हणून भावना करा, मी देवशास्त्र गुरूंची साथ कधीच सोडणार नाही. आणि असं केलं तर आपलं जीवन सफल होणार आहे. म्हणून त्यांचं जीवन सफल झालं, आपलं पण जीवन आपल्याला सफल करायचं असेल तर प्रत्येकाला स्वयंपुरुषार्थाची गरज आहे. आणि तो पुरुषार्थ काय करायचा हे पण आपल्याला माहित झालेला आहे. फक्त क्रिया करायची, ते जीवनात उतरवायचे. जीवनामध्ये आणण्यासाठी काही गोष्टीसाठी क्रियारूप पण असतं. जसं स्वयंपाक करायचं नुसतं म्हणून तर पोट भरणार नाही, त्यासाठी करावं पण लागेल आणि जेवावं पण लागेल. म्हणजे हे आहे ना, तसं आपल्याला पण भगवंतांजवळ जावं लागेल, गुरूंजवळ जावं लागेल, जिनवाणी घेऊन वाचावं लागेल. तेव्हा आपण ह्या जीवनातून वाचणार आहोत. म्हणून प्रत्येकाने आत्मकल्याणाला पहिलं स्थान द्यावं. आणि ते केलं तर प्रत्येक जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ओम जय करू. जाना हा मी चैतन्यमय जीव आहे. मी शरीरापासून भिन्न भगवान आत्मा आहे. शरीर स्पर्श रस गंध वर्णमय अचेतन उद्गल द्रव्य आहे. मी ज्ञान दर्शन संपन्न जीव आहे. शरीर मी नाही, मी शरीर नाही. शरीराच्या संयोगाला जन्म म्हणतात, शरीराच्या वियोगाला मरण. जीवाला जन्म नाही, मरण नाही. आत्मस्वरूपामध्ये संयोग नाही, वियोग नाही. तज्जन्य दुःख आकुलता नाहीच. हा चेतन आत्मा स्वतंत्र आहे. हा मी आनंदाचा रसकंद आहे. परद्रव्यापासून भिन्न आत्मगुणाने परिपूर्ण निजस्वरूप पहा. जाना मी अनंत गुणमय जीव आहे. संसार रहित मुक्त आहे. बंधन रहित निर्बंध आहे. भय रहित
अजर अमर स्वरूपो जन्म जरा मृत्यु रहित शाश्वत स्वरूपो सुख दुःख रहित समता स्वरूपो शांति 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 विसर्ज नमो हरिहंसाय नमो सिद्धाय नमो आयर्याय नमो वरचार्याय नमो लोके सर्वसाधारणं नमो हरिहंसाय नमो सिद्धाय नमो आयर्याय नमो वरचार्याय नमो लोके सर्वसाधारणं नमो हरिहंसाय नमो सिद्धाय नमो आयर्याय नमो वरचार्याय नमो लोके सर्वसाधारणं